आता तुम्हाला तणाचा त्रास आहे का? नाही. जसजसं यांचे बेसल डोस वाढत जातील ना तसं तसं यांच्या जमिनीमध्ये हे तण सुद्धा गायब होतील. आणि जेवढं तण येते ना ते फक्त ह्या जमिनीला झाकळायला येते, हे लक्षात ठेवा. ते गरजेचं आहे. लोक काय करता, जमिनीतलं तण काढून टाकता. मी नेहमी सांगतो जमीन झाकलेली ठेवा. म्हणजे निसर्गाने जे जे दिलंय ते गरजेचं आहे, फक्त त्याची काय गरज आहे हे आम्हाला माहीत नाही. आणखी हात लावला नाही सर, पूर्ण असेल तसंच आहे. आणि जर वाढलं थोडं जास्त तर ब्रश कटर मारा, बरोबर आहे, पण तो बी वरच्यावर मारा. पावसाळ्यामध्ये ब्रश कटर मारा, उन्हाळ्यात काहीच करू नका. बघा यांनी शक्य आहे, यांनी मल्चिंग केलेलं आहे. पहा आहे ना, काय कडबा आहे ना, कशाचा कडबा आहे हा? जुंधळ्याचा आहे सर. बघा तुम्ही काय करा, पांढऱ्या मुळीला जपा, कारण सगळ्यात मोठा उष्णतेचा धोका पांढऱ्या मुळीला. आम्हाला पण झालता गेलेल्या वर्षी, आम्ही दुसऱ्याचं ऐकून हे पूर्ण तण काढून टाकायचं. अरे वा, दोन गुरु ना, राम सर एक वेगळे गुरु आणि बाहेरचा दुसरा गुरु. उकरलं की त्या ठिकाणची मुळी आहे ती करपल्यासारखी अशी दिसत. हा, मग मुळी करपली काही करपणार. या वर्षी झाडाचे पान आहे ते गळाल्यासारखे पिवळे पिवळे व्हायचे आणि वाकडे वाकडे पान गळ. ज्या वेळेस तुमचं डोकं दुखतं, इंजेक्शन कुठं बसतं? काय समज, तुमचे हे तुम्हाला कधी कळतच नाहीये. तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला दिसतो वर, पण त्याचं कारण लपलेलं खाली खाली आहे. तुमची मुळी भाजली आहे म्हणून पानं पिवळे पडताय. शेतकरी हे मान्यच करत नाही. तो म्हणतो मला मी 10 वर्ष शेती करतो, मी 20 वर्ष करतो. अरे बाबा, तू 20 वर्ष करणं तर 50 वर्ष कर. निसर्गाचा नियम तुझ्यासाठी बदलणार आहे का? तुझ्या मातीमध्ये दम होता तोपर्यंत त्या मुळ्यांनी सहन केलं. आता तुझ्या मातीत दम नाही राहिला, मुळे सहन करून करते. तू पानं झाकून उपयोग नाहीये. तुम्ही काय झाकली पाहिजे? मुळी. हे मी गेल्या 10 वर्षापासून सांगतोय.